हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर प्रवासाबद्दल बोलणार आहे, लग्नाबद्दल. पण फक्त 7 फेऱ्यांबद्दल नाही, तर त्या आधीच्या आणि नंतरच्या प्रत्येक क्षणाबद्दल. 2010 साली आमची प्रेम कहाणी सुरू झाली. त्यावेळी ना मोठ्या अपेक्षा होत्या, ना फार मोठी स्वप्न. फक्त एकमेकांचा हात घट्ट पकडून चालायचं होतं. त्या वयातलं प्रेम थोडं हटके असतं. भांडणही गोड, रागही गोड आणि समजूत काढणं तर अजूनच गोड. त्या 7 वर्षात आम्ही फक्त एकमेकावर प्रेम केले नाही, तर एकमेकांना समजून घेतलं, चुका स्वीकारल्या, स्वभाव पचवले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशिवाय राहणं कठीण आहे हे मान्य केलं. 2017मध्ये आम्ही लग्न केलं. समाज, परिस्थिती, जबाबदाऱ्या सगळं बदललं. तो फक्त बॉयफ्रेंड राहिला नव्हता, आता तो माझा नवरा झाला होता आणि मी त्याची पत्नी. नातं तेच होतं, पण त्यात जबाबदारीची भर पडली. आधी भेटण्यासाठी कारण शोधायचो, आता सोबत राहण्यासाठी कारण शोधायची गरजच उरली नाही. आधी भविष्याबद्दल स्वप्न पाहायचो, आता ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र मेहनत घ्यायला सुरुवात केली. लग्नानंतर आयुष्य नेहमीच सोपं नसतं. कधी आर्थिक ताण, कधी घरची जबाबदारी, कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद. पण एक गोष्ट कायम होती, आपण दोघं एकाच टीममध्ये आहोत. जिंकायचं असेल तर दोघांनी मिळून जिंकायचं आणि हरलो तरी एकत्रच उभं राहायचं. लग्न म्हणजे रोज प्रेम व्यक्त करणं नाही, तर रोज एकमेकांची साथ देणं आहे. आणि मग 2022 साली आमच्या आयुष्यात एक छोटंसं गोंडस देवाचं सर्वात सुंदर गिफ्ट आलं, आमचा मुलगा. त्या एका क्षणाने सगळं बदलून टाकलं. रात्रीची झोप उडाली, जबाबदाऱ्या वाढल्या, प्राधान्यक्रम बदलले, पण मन मात्र पूर्ण झालं. आई बाबा होणं म्हणजे फक्त नवीन भूमिका नाही, तर स्वतःला नव्याने शोधणं आहे. त्याच्या पहिल्या हसण्यात आम्हाला आमचं सगळं आयुष्य दिसलं. त्याच्या छोट्या हातात आमचं संपूर्ण जग आलं. आधी मी आणि तू होतो, आता आपण तिघं झालो. आमचं प्रेम आता फक्त एकमेकांसाठी नाही, तर त्याच्यासाठीही आहे. त्याच्यासाठी आम्ही अधिक जबाबदार, अधिक संयमी, अधिक मजबूत झालो. खरं सांगायचं तर लग्नानंतर समाधान लगेच मिळत नाही, ते हळूहळू तयार होतं. प्रत्येक कठीण प्रसंगातून, प्रत्येक त्यागातून, प्रत्येक समजुतीतून. आज मागे वळून पाहताना वाटतं 2010चा तो निर्णय योग्य होता, 2017चं ते लग्न योग्य होतं आणि 2022चं ते पालकत्व तर आमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरलं. आता आयुष्य परिपूर्ण आहे असं नाही, पण समाधान आहे, कारण सोबत योग्य आहे आणि हातात हात आहे आणि डोळ्यासमोर आपल्या मुलाचं उज्ज्वल भविष्य आहे. लग्न म्हणजे फक्त एक समारंभ नाही, तो एक प्रवास आहे. प्रेमातून मैत्री, मैत्रीतून जबाबदारी आणि जबाबदारीतून समाधान मिळवण्याचा प्रवास. आज जर मला कोणी विचारलं की लग्नानंतर आयुष्य बदलतं का, तर मी हसून सांगेन, हो, बदलतं.